आपल्या ज्या ब्लड शुगर लेवल आहेत किंवा ज्या काही आपले ब्लड पॅरामीटर्स आहेत ते आपण नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो। या कंट्रोल स्टेजमध्ये मोस्ट ऑफ द टाइम गोळ्या औषधांचे डोस आहे तेवढेच राहतात किंवा ते बऱ्याच वेळेला वाढलेले पण दिसून येतात। सो डायबिटीज कंट्रोल हे मोस्ट ऑफ द टाइम सिम्पटमॅटिक रिलीफवरती म्हणजे लाक्षणिक सुधारणा करण्यावरती कंट्रोलचा जास्त भर असतो की सो दॅट डायबिटीज किंवा मला जो काही डिसऑर्डर झाला आहे त्याच्यामुळं माझ्या शरीरात कुठले कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला या दृष्टिकोनातून एक सर्वायवल मोड आहे तो। आणि जेव्हा आपण रिव्हर्सलचा विचार करतो तर जशी गाडी आपली आपण रिव्हर्स गिअरमध्ये टाकल्यानंतर गाडी जशी मागं येते तसं मला कॉम्प्लिकेशनपासून तर बचाव करायचाच आहे, पण जसं जसं माझी ही ट्रीटमेंट पुढं सुरू राहते माझी गोळ्या औषधांवरची डिपेंडेबिलिटी पण कमी होती, माझे बॉडी पॅरामीटर्स पण इम्प्रूव्ह होतात, माझं जे मूळ कारण आहे डायबिटीज किंवा कुठलंही डिसऑर्डर होण्यामागचं ते मूळ कारण हील करण्यावरती ज्याच्यामुळं मला हा डिसऑर्डर झाला आहे त्याच्यावरती काम डायबिटिक रिव्हर्सलमध्ये केलं जातं। सो आपण एक सोप्या भाषेत म्हणलं तर कंट्रोल हा सिम्पटमॅटिक मॅनेजमेंटवरती भर देणार असतो की ज्यात 80% सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट असते, 20% रूट कॉज असतं। आणि जेव्हा आपण रिव्हर्सलचा विचार करतो 80% जीवनशैलीतले बदल असतात, लाईफस्टाईल करेक्शन असतं, मूळ कारणावरती आपण 80% काम करतो आणि 20% सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये असते।